विद्यार्थ्यांचा जीव घेता या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. 2 दिवस झाले करायचं काय खाली डोकं वर काय या सरकारला परवडणार नाहीये. या सरकारला माझी हात जोडून विनंती, हात जोडून विनंती की आमच्या मागण्या मान्य करून घ्या. आमच्या आदिवासी सगळ्यांना मान्य विनंती सर. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही कुठल्याही राजकारणाचे नाही, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय. आमच्या मागण्या मान्य करून घ्यावा मी हेच विनंती करतोय. आम्ही कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही. आमच्या विद्यार्थ्याची आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर. 13 दिवस झाले उपोषणाला. आमच्या मागण्या मान्य करा. आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीच नाही. आमच्या मागण्या मान्य करा सर प्लीज. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आदिवासी ते सर सगळ्या मागण्या आमच्या हक्काच्या आहे. आज श्वास थांबलाय. हे जर जीव गेला त्याचा उद्या कोण घेईल आमची जबाबदारी. उद्या आज जर आमच्या विद्यार्थ्यांचा जीव जातोय, श्वास थांबलाय त्याचा, आणि आता अँब्युलन्स मध्ये या ठिकाणी एवढी गंभीर परिस्थिती असून सुद्धा सरकारला जर जाग नसेल, या देवेंद्र फडणवीस कोणी बी असो आम्ही त्यांना जाहीर निषेध करतो या ठिकाणी या सरकारचा आणि या आदिवासी विकास मंत्र्यांचा. नाही, तो मुलाचा जीव वाचला पाहिजे. जर त्या मुलाला जर काही झालं नाही तर आम्ही सगळे आत्मदहन करू. या ठिकाणी आम्हाला काही माहित नाही. या शासन खेळते आमच्या सोबत, आणि तो मुलगा आता श्वास त्याचा रोखला गेला होता काही क्षणासाठी. जर त्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर कोण जबाबदार? देवेंद्र फडणवीस साहेब. भरती केलंय 2 दिवस झाले सगळे भरती